ग्रामस्थांनी शासनाला मदतीचा हात दिला तर खूप मोठे काम होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सुळे वांगण येथे केले आहे. स्वदेश फाउंडेशनच्या वतीने सुळे गावात विविध विकास कामे सुरू असून शेती, शिक्षण, आरोग्य या कामांची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी व्यासपीठावर कळवणचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी पुलकित सिंह, निवासी नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी, ग्रामसेवक माधव गावित, तलाठी बोंधळे, आरोग्य विभागाचे जाधव, वनरक्षक अलका भुये, स्वदेश फाउंडेशनचे डायरेक्टर तुषार इनामदार, वरिष्ठ व्यवस्थापक मनोज ऐरे, संकेत तांदळे, तालुका व्यवस्थापक दीपक गिरे, राजेंद्र गुंड, विकास वारखडे, दीपक कदम, वरिष्ठ समन्वय कल्पना महाले, दीपक मोरे, सत्यवान काळे, सादिक पटेल, विलास पावरा, नितीन डोंगरदिवे, अशोक गोपाळ, तुकाराम बोरसे, अरुण सुगर, निलेश जावळे, सुदेश पाटीदार, मयूर गायकवाड, अमित कुलकर्णी, तुषार आंबरे, अविनाश नाईक इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जलज शर्मा यांनी म्हणाले, जिल्हाधिकारी पदावर काम करणे खूपच कठीण असते. जिल्ह्यात 1400 ग्रामपंचायती आहेत. 3 वर्षांच्या कारकिर्दीत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये फिरू शकत नाही. ज्या ठिकाणी ग्रामस्थांकडे चांगले काम केले जाते त्या ठिकाणी जायचे ठरविले आहे आणि 1 महिन्यापूर्वी भेट घेण्यासाठी नियोजन केले होते. कामात व्यस्त असल्याने येता आले नाही. काही करून यामुळे सुळे गावात जायचेच असा निश्चय केला होता. तो आज योग आला. गावाने शेती, शिक्षण, आरोग्य या बाबतीत चांगले काम केले आहे. त्याचा सार्थ अभिमान वाटतो. शासनाच्या माध्यमातून स्वदेश फाउंडेशनच्या वतीने रायगड जिल्ह्यात चांगले काम केले आहे. गावातील लोकांमध्ये मैत्रीची भावना, एकजूट पाहावयास मिळाली. गाव तंटामुक्त असून भांडण तंटामुक्त नाही. देशात एक गाव, तालुका, जिल्हा, राज्य या दिशेने वाटचाल केली तर राज्य तसेच जग पातळीवर चांगलं काम, सन्मान मिळेल. सुळे हे गाव इतरांना प्रेरणास्थान बनले आहे. याचा तालुक्याला अभिमान वाटला पाहिजे. इतरांना नवीन काहीतरी शिक्षणाची भावना गावाने निर्माण केली आहे. गाव अडचणीचे असले तरी नवनवीन प्रयोग व श्रमदानाने अडचणीवर मात करता येते, हे गावाने एकजुटीने दाखवून दिले आहे. शंकाचे निराकरण केले जाय पाहिजे. आरोग्य, शिक्षण यावर भर देणे आवश्यक आहे. स्वदेश फाउंडेशनची संधी दिली आहे, या संधीचे सोने केले पाहिजे. शेतकऱ्यांनी सफेद मुसळी लागवडीचे केलेले प्रयोग हा गाव विकासाला समृद्धीकडे वाटचाल करणार आहे. कोटंबी गावाचे सर्व ग्रामस्थ, सर्वप्रथम तर आमचे स्वागत केलं त्याबद्दल खूप धन्यवाद देतो. जे मुलींनी जे नृत्य दाखवलं त्याबद्दल त्यांचा विशेष धन्यवाद देतो. एक जिल्हाधिकारीच्या काम आहे खूप कठीण असतं. उदाहरणासाठी या जिल्ह्यामध्ये जवळपास 1400 ग्रामपंचायत आहेत. एक जिल्हाधिकारीचा कार्यकाल साधारणतः 3 वर्षाचा असतो. तर दररोज सुद्धा जर मी एक ग्रामपंचायतला गेलो तरी पण 3 वर्षामध्ये सगळी ग्रामपंचायत फिरू शकणार नाही. तरी पण आमच्या मनात काय असतो की जिथे चांगला काम होत आहे, जिथे काय विशेष आहे, तिथे जाण्यासाठी आम्हाला विशेष एक प्रेम असतो. जेव्हा लोक बोलवतात तिकडे काही चांगलं पाहण्यासाठी तिकडे आम्ही नक्की जातो. या गावाला येण्यासाठी सुद्धा जवळपास 1 महिन्यापासून आमचा प्रयत्न होता. काही ना काही कारणामुळे तो स्थगित होत राहिला. आता पण मला उद्या नागपूरला जायचे आहे. तरी पण आजचा असा दिवस होता की आम्ही ठरलेला होता की काही करू, आज आम्हाला गावाला जायचे आहे. इकडे येऊन मला खूप अभिमान वाटत आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा तालुक्यामध्ये असा एक गाव आहे जे एवढं छान काम करत आहे. स्वदेश फाउंडेशनने जेव्हा आम्हाला बोलवलं, नक्की जे त्यांनी ह्याच्या पूर्वी मला कागदावर दाखवत होते ते आम्हाला प्रत्यक्ष बघायला मिळालेलं आहे. खूप छान काम आहे. पिण्याच्या पाण्याचे जे त्यांनी काम केलं आणि पाण्याची जे समस्याचे जे उपाय काढला आणि त्याच्यातून विशेषतः महिलांना जे खूप सोय झालेली आहे त्याबद्दल स्वदेश फाउंडेशनचा विशेष आभार मानतो. ह्याच्या पूर्वी स्वदेश फाउंडेशनने रायगड जिल्ह्यामध्ये खूप छान काम केलं. बरेचसे गाव आहेत ज्यांचा खूप त्यांनी विकास केलेला आहे. त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्याला संधी मिळाली. थेट उपमुख्यमंत्री साहेब श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी
यामध्ये विशेष त्यांचा आभार आहे की त्यांनी स्वतः स्वदेश फाउंडेशनचे रोनिस क्रूवाला त्यांच्या सोबत भेट घेऊन की नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा बरेचसे असे गाव आहेत जिथे जर तुम्ही मदतीचा हात दिला तर एक मोठा काम होऊ शकतो. महाराष्ट्र शासन जे आहे ते त्यांच्या स्तरावर बरेचसे काम करण्याचा प्रयत्न करतो, बरेचसे उपाययोजना करतात, परंतु कुठे ना कुठे काहीतरी जर गॅप राहून जातं तर त्याला चांगली प्रकारे दूर करण्याचे जे काम स्वदेश फाउंडेशनने केलेलं आहे त्याबद्दल त्यांचा विशेष आभार. मित्रांनो, एक चांगला एक कुटुंब असेल जर तर त्यांनी चांगलं काम केलं, असे प्रकारचे जर भरपूर कुटुंब झाले तर एक चांगलं गावाचं चांगलं नाव होतो, गावाचं चांगलं नाव करून करून एक तालुक्याचं चांगलं नाव होतो, तालुक्याचं चांगलं नाव होऊन जिल्ह्याचं चांगलं नाव होतो आणि तिथून आपल्या राज्याचं चांगलं नाव होतो. परंतु जे सुरुवात आहे त्याची कुटुंबापासून आणि गावाची ते तर तुमची झालेलीच आहे. मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये या गावामुळे आपल्याला आणखी राज्य पातळीवर सुद्धा खूप चांगला सन्मान भेटणार. हे सांगून मी जास्त वेळ घेणार नाही, मला आणखी एक गावामध्ये सुद्धा जायचे आहे, परंतु मला खूप आनंद वाटलेला आहे गावाला येऊन. मी नक्की परत येणार आहे ह्या गावामध्ये आणि याच्यापेक्षा जास्त चांगलं विकास काम पाहण्यासाठी आणि लोकांमध्ये असे प्रकारची मैत्रीची भावना आणि एक तंटामुक्त किंवा एक भांडणमुक्त असा गाव सारखा एक वातावरण या गावामध्ये मला पाहायला मिळालेलं आहे. मी सर्व ग्रामस्थांना तरुणांना खूप खूप शुभेच्छा देतो, स्वदेश फाउंडेशनला खूप शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे वेगळे वेगळे आव्हान तुम्हाला मात करायचे आहे त्या विषयाबद्दल तुम्हाला आपसात आणखी जास्त बसण्याची गरज आहे. वेगळे वेगळी जे समिती असणार गावामध्ये त्यांच्यासोबत विचार करणे गरजेचे आहे. कोणतेही ग्रामस्थ असो त्यांना पूर्ण अधिकार आहे, ते कोणतीही समिती आहे त्यांना काही विचारू शकतात, काही शंका असेल त्याच्या निराकरण करू शकतात. VDC जे आहे त्यांचे काय कोणाला काही शंका असेल ते नेहमी त्यांच्याकडे येऊन तर त्यांची नेहमी मीटिंग होत असेल त्यामध्ये येऊन ते त्यांची शंकाचे निराकरण कर. लोकशाहीसाठी विशेष प्रतिनिधी सुरगाणा.